नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 24 डिसेंबर 2024. तर आज आपण करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होणार आहे. आणि येणाऱ्या मुंबई पोलीससाठी याच्यातले प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न पहिला. 15व्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण किती महिला उमेदवार निवडून आलेले आहेत? त्याचं उत्तर आहे किती आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 22. आहे 22. प्रश्न क्रमांक 2. विधानसभा निवडणूकमध्ये सर्वात जास्त मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबरोबरच कोणत्या विधानसभा मतदारसंघातील निवडणुका पार पडलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नांदेड. प्रश्न क्रमांक 4. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशातील कोयासन विद्यापीठातून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जपान. जपानकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले सीमावर्ती सौर ग्राम म्हणजे सीमेवरचे गाव कोणते आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मसाली. प्रश्न क्रमांक 7. अंडर 19 महिला आशिया कपची पहिली आवृत्ती खेळली गेली, ज्यामध्ये कोणत्या संघाने प्रथमच विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आपला प्यारा भारत देश. आणि उप आहे बांगलादेश. आणि ते खेळणं किती गेले तर मलेशिया इथे त्यांची टुर्नामेंट झालेली आहे. प्रश्न क्रमांक 8. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 2025 सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रोबोवो सुबियांतो. हे आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 10. जीएसटी परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यात पार पडली? त्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी राजस्थान. राजस्थानमध्ये पार पडली आहे. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025चे यजमानपद देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारत. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 माणिकराव कोकाटे. प्रश्न क्रमांक 13. चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महसूल मंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. भारत सरकारने जाहीर केलेल्या इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र 2021च्या तुलनेत किती चौरस किलोमीटरने वाढलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1445 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाच्या हस्ते देहरादून येथे इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023चे प्रकाशन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भूपेंद्र यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे किंवा प्रकाशन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार देण्यात आलेला आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संतोष अजमेरा. याचं उत्तर आहे संतोष अजमेरा. प्रश्न क्रमांक टाईप करणे मिस्टेक झालेले आहे. प्रश्न क्रमांक 18. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील वन आणि वृक्ष क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 25.27%. प्रश्न क्रमांक 19. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए
मिझोरममध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार महाराष्ट्र राज्यात किती चौरस किलोमीटर वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 65,383 चौरस मीटर एवढी आपल्या महाराष्ट्र राज्यात वनवृक्षांची संख्या म्हणजे प्रति चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. गेल्या किती वर्षात कुवेत देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 43 वर्षामध्ये. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025चे यजमानपद देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ला भारत देशाला. प्रश्न क्रमांक 23. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वनांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 24. जीएसटी परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडलेली आहे? या निश्चितच तुम्हाला माहीत असणार आहे. ऑप्शन नंबर ए, राजस्थान. प्रश्न क्रमांक 25. ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आगरताळा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा प्रदान करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कुवेत मार्फत नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा प्रदान करण्यात आला आहे, जो की त्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या देशाने 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे आपला भारत. प्रश्न क्रमांक 28. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, बांगलादेश. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन म्हणून आपण आपल्या देशामध्ये साजरा करतो. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण असणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, बाबासाहेब पाटील. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे? म्हणजे अर्थमंत्री सोडून अजून एका खात्याचा कारभार देण्यात आला आहे, त्याच्यापैकी कोणता दिलेला हे विचारलेला आहे. त्याचा ऑप्शन नंबर आहे बी ऑप्शन, राज्य आणि उत्पादन शुल्क मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 33. माझगाव डॉक शिपयार्ड्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या दोन युद्धनौका सुपूर्द केल्या आहेत. त्यांचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निलगिरी आणि सूर या 2 शिप नौदलाला देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 34. नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या शहरात 200 एकरावर AICT उभारण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हैदराबादमध्ये 200 एकरामध्ये AICT उभारली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली सरकारने आंबेडकर स्कॉलरशिप सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 37. वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2024 कोणी जाहीर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, WHO ने मलेरिया रिपोर्ट 2024 हा सादर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्राच्या इंटरनल जस्टिस काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, न्यायमूर्ती मदन बी लोकुर. प्रश्न क्रमांक 39. आंध्र प्रदेश राज्यातील अमरावतीच्या विकासासाठी वर्ल्ड बँकेने किती मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 800 मिलियन डॉलर्स. 800 मिलियन डॉलर्स हे आंध्र प्रदेशच्या राजधानीमध्ये असलेली
अमरावतीच्या विकासासाठी वर्ल्ड बँकेने मंजूर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. निलगिरी आणि सुरत या दोन युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. त्या कोणत्या कंपनीने बनवलेल्या आहेत? त्यासाठी कोणत्या कंपनीने बनवलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, माधगाव शिप बिल्डर यांनी या शिप दोन्ही ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 41. विश्व पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आपल्या भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 42. 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो किंवा करण्यात आला? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चौधरी चरण सिंग. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणाला BBC स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2024 सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, केली हॉडगिसन. प्रोनाऊन्सिएशन थोडं अवघड आहे, पण त्याचं उत्तर आहे केली हॉडगिन्सन. प्रश्न क्रमांक 44. क्रिस्टन ख्रोस्टाडोटीर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आइसलँड या देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नवी दिल्ली यांनी संजीवनी योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 46. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान आणि UAE मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आयोजित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 47. नवी दिल्ली राज्य सरकार संजीवनी योजनेअंतर्गत किती वर्षावरील नागरिकांना दवाखान्यात मोफत उपचार देण्यात येणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना दवाखान्यात मोफत उपचार देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 48. पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 21 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 49. श्याम बेनेगल यांचे निधन झालेलं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कला. प्रश्न क्रमांक 50. आइसलँड देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, क्रिस्टन ख्रोस्टाडोटीर यांची आइसलँडच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. जो उत्तर काय आहे क्रिस्टन ख्रोस्टाडोटीर. प्रश्न क्रमांक 51. प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री देण्यात आलेला आहे किंवा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1976 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. 1976 मध्ये. प्रश्न क्रमांक 52. प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार, मागच्या प्रश्नामध्ये होता पद्मश्री आणि याच्यामध्ये आहे पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने आणि 1976 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हे दोन लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे आपले पूर्व CM म्हणजेच एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेने किती दशलक्ष कर्ज देण्याचा करार केलेला आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 42 दशलक्ष एवढं कर्ज देण्याचा करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक शेवटचा 55. कोणाची निवड राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यायाधीश V. सुब्रमण्यम. हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर मित्रांनो, हे होते आपले महत्त्वाचे 24 डिसेंबरचे महत्त्वाचे वेरी IMP करंट अफेअर्सचे प्रश्न. तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला करंट मित्र चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून बेल आयकॉन दाबून म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.